चाटे शिक्षण समूहामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण इतिहासचा राहिलेला एक शेवटचा टॉपिक त्याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरमध्ये किती मार्काचे कुठले प्रश्न असतात हे थोडक्यात आपण बघूया। बरोबर, प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा प्रश्न म्हटलं की इतिहासवरती प्रश्न असतात आणि प्रश्न सहावा काल आपण म्हटलं, प्रश्न सहावा म्हटलं की तो राज्यशास्त्रावरती चालू होतो। एकूण पेपर आपल्याला 40 मार्काचा द्यायचा आहे। बरोबर, 2 तास त्याच्यासाठी वेळ असतो। पहिला प्रश्न आहे तो रिकाम्या जागा भरासाठी 3 मार्काचे 3 प्रश्न असतात। त्याच्यामध्येच ब प्रश्न आहे तो चुकीची जोडी ओळखा आणि लिहा असा प्रश्न असतो, तोही 1-1 मार्कासाठीच असतो। त्यामध्ये 3 प्रश्न असतात। ओके, त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्याला सुरुवात होते, संकल्पना चित्र पूर्ण करा। ओके, 3 प्रश्न त्याच्यामध्ये दिलेले असतात। त्या 3 प्रश्नामध्ये आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत। त्याच्यानंतर त्यामध्येच प्रश्न दुसरा ब मध्ये टिपा लिहा 3 प्रश्न असतात, त्याच्यामधले 2 सोडवायचे, 2 मार्कासाठी 1 प्रश्न असतो। प्रश्न तिसरा सुद्धा आहे तो सुद्धा 2 मार्कासाठीच असतो। पुढील विधान चूक आहेत की बरोबर आहे ते सहकारण स्पष्ट करा। 3 दिलेले असतात, काही वेळा 4 सुद्धा प्रश्न देतात, त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत, 2 मार्कासाठी तिसरा प्रश्न सुद्धा। त्याच्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो जसं मराठीला उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावरती आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतात। बरोबर, तर 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे। प्रश्न चौथा 4 मार्कासाठी प्रश्न आहे। एक उतारा दिलेला असतो आणि त्या उतार्यावरती 2 किंवा 3 किंवा 1-1 मार्काचे 4 प्रश्न असे विचारतात। उत्तरं उतार्यामध्येच असतात, म्हणजे हे मार्क तुमचे कसे आहेत, हातचे मार्क आहेत। आता प्रश्न 5वा आहे तो सविस्तर उत्तर लिहा 3 मार्कासाठी आहे। म्हणजे बघा, प्रश्न पहिला अ आणि ब आहे ते 1-1 मार्कासाठी आहे। प्रश्न दुसरा टिपा लिहा आणि संकल्पना चित्र पूर्ण करा 2-2 मार्कासाठी आहे। प्रश्न तिसरा जो आहे तो चुकीचं जर दिलेलं एक्झाम्पल असेल, उदाहरण असेल, ते एक्झाम्पल चूक आहे की बरोबर आहे त्याचं कारण लिहायचं आहे। प्रश्न चौथा जो आहे तो उतार्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि प्रश्न 5वा आहे तो प्रश्न 3 मार्कासाठी 1 प्रश्न असतो। बरोबर, म्हणजे असे 2 प्रश्न विचारलेले असतात, 3-3 मार्कासाठी प्रश्न 5वा आहे। म्हणजे अभ्यास करत असताना 2-2 मार्काचे प्रश्न किती त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत बघा। म्हणजे 3 मार्काच्या वरती इतिहासला कुठलाही प्रश्न नसतो, त्यामुळे उत्तर लिहित असताना मार्काचं किती मार्कासाठी तो प्रश्न विचारलेला आहे, तोच प्रश्न जर मोठ्या 3 मार्काला विचारला तर त्याचं उत्तर जास्त लिहिता आलं पाहिजे आणि तो 2 मार्कासाठी जरी विचारला तरी सुद्धा उत्तर व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे। बरोबर, म्हणजे वेळ मॅनेज करण्यासाठी। म्हणजे प्रश्न 5 जे आहे ते प्रश्न 5 पर्यंत आपल्याला इतिहासचा पेपर असतो आणि प्रश्न 6वा जो आहे तो प्रश्न 6वा तुमचा राज्यशास्त्राचा चालू होतो। आता राज्यशास्त्राचे प्रश्न कसे असतात ते कालच्या लेक्चरला आपण बघितलं। बरोबर, तर आज आपण पहिल्या लेसनपासून आता जे लेक्चर्स झाले त्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न राहून गेलेले असतील त्याच्यावरती आणि शेवटच्या चॅप्टरमधले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे आहेत। आता त्याच्यामध्ये वंचितांचा इतिहास प्रश्न, हा वंचितांचा इतिहास म्हणजे काय। ओके, थोडक्यात हा प्रश्न म्हणजे पाठीमागे आपण जे लेसन बघितले त्याच्यावरची चर्चा केली, पण त्यातून महत्त्वाचे काही प्रश्न राहून गेलेले आहेत त्याच्यावरती आजचं आपलं शेवटचं लेक्चर आहे। जर तर पहिल्या लेसनपासून कुठले कुठले त्यामध्ये आणखीन महत्त्वाचा एखादा प्रश्न घेत असताना राहिला असेल, बरोबर, ते आपल्याला आज बघायचे। वंचितांचा इतिहास म्हणजेच काय आहे की वंचितांचा इतिहास लेखण्याची जी सुरुवात आहे ती मार्क्सवादी इतिहास लेखनामधून झालेली आहे। बरोबर, मार्क्सवादी विचारसरणी कार्ल मार्क्स यांनी आपलं जे मत व्यक्त केलं समाजाविषयी, समाज जो 2 भागामध्ये विभागलेला आहे त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं, आपलं विचार व्यक्त केले आणि दास कॅपिटल हा त्यांचा काय आहे ग्रंथ जगप्रसिद्ध आहे। बरोबर, आणि त्यांच्या विचारसरणीमधूनच काय झालेलं आहे, वंचितांचा इतिहास लेखनास सुरुवात झाली। वंचितांचा इतिहास म्हणजे समाजातील काही घटक जे वंचित आहेत, पाठीमागं आहेत, त्यांच्यावरती सुद्धा प्रकाश टाकलेला आहे। म्हणजे समाजातील ते घटक सुद्धा काय झाले पाहिजेत, पुढं आले पाहिजेत। आणि इतिहास लेखनामध्ये सुरुवात करत असताना समाजातील सर्वसामान्य लोकांपासून करायला हवी हा विचार सुरुवातीला मांडलेला आहे। ओके, म्हणजे वंचितांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी विचारसरणीमधून झालेली आहे आणि इतिहास लेखन करत असताना
इतिहास लेखनाची सुरुवात जी आहे ते समाजातील सर्वसामान्य लोकांच्यापासून करायला हवी हा विचार इटालियन तत्वज्ञ अँटोनी ओग्राम यांनी काय केलेला आहे, त्यांना ह्याचं स्थान जातं. म्हणजेच इतिहास लेखनाची सुरुवात करत असताना सर्वसामान्य लोकांच्यापासून इतिहास लेखनाची सुरुवात करायला हवी हा विचार इटालियन तत्वज्ञ अँटोनी ओग्राम यांनी मांडलेला आहे. म्हणून त्याचं श्रेय कोणाला जात आहे, इटालियन तत्वज्ञांना जात आहे. आता वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान दिलं पाहिजे, बरोबर. कारण समाज हा अगदी श्रीमंतांचा फक्त समाज नाही आहे, तळागाळातील सगळ्या लोकांना समाविष्ट करून आपला समाज असतो. मग सर्वसामान्य जी जनता आहे, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा काय केलं पाहिजे, आपण त्यांना सुद्धा प्रकाशात आणलं पाहिजे. त्यांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या सुद्धा मांडल्या पाहिजेत आणि तो समाज पुढे येण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. त्या समाजाला पुढे आणलं पाहिजे. यासाठी भारतीय इतिहासकार म्हणजेच रणजित गुहा यांनी काय केलेलं आहे, पुढाकार घेतलेला आहे. म्हणजेच वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान देण्याचं जे कार्य आहे ते कार्य भारतीय इतिहासकार रणजित गुहा यांनी केलेलं आहे. आता वंचितांचा इतिहास लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, बरोबर, यांनी काय केलेलं आहे, वंचितांच्यासाठी कार्य केलेलं आहे. आता इथं वंचित म्हणजे शेड्यूल कास्ट फक्त येत नाही बरं का. वंचित म्हणजे आपल्याला दलित हा शब्द परिचित आहे, म्हणजेच वंचित, बरोबर. मग दलित या शब्दामध्ये फक्त दलित म्हणजे शेड्यूल कास्ट नव्हे, तर जे रेग्युलर जे रोजंदारी करून खाणारे आहेत, म्हणजेच दररोजचा उदरनिर्वाह ज्यांचा रोजगारावरती चालतो त्या सगळ्यांचा दलितमध्ये समावेश होतो, बरोबर. आणि त्यांच्यासाठी लेखन करणारे म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, यांनी काय केलेलं आहे, इतिहासावरती म्हणजे वंचितांच्या इतिहासावरती प्रकाश टाकलेला आहे. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामधून शूद्रातिशूद्र यांचं काय केलेलं आहे, त्यांच्यावरती होणारे अन्याय असतील, त्यांचं दैनंदिन जीवनाविषयी असेल, ही सगळी माहिती त्यांनी गुलामगिरी या पुस्तकातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर. म्हणजे धर्माच्या नावाखाली स्त्रियांना सुद्धा अतिशूद्र वागणूक मिळाली जात असत पूर्वीच्या काळी, बरोबर. म्हणजेच काय आहे तर शूद्रातिशूद्र समाजावरती होणारे अन्याय असतील ह्याच्यावरती प्रकाश टाकण्यासाठी महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत त्या समस्या आणून पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासासाठी लिहिलेले आहेत. म्हणून हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचं उदाहरण म्हणून काय आहेत, प्रसिद्ध आहेत. ह्याच्यावरती तुम्हाला चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा, यामध्ये सुद्धा प्रश्न येतो की हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, बरोबर. आणि त्याच्यामधून काय केलेलं आहे, या ग्रंथामधून त्यांनी वंचित घटकांच्यासाठी काय केलेलं आहे, लेखन केलेलं आहे, त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. ओके, म्हणजे वंचितांचा इतिहास ह्याच्यावरती टिपा लिहा असा प्रश्न 2 मार्कासाठी विचारला तर त्याच्यामध्ये हे 3-4 पॉईंट लिहा. वंचिताचा इतिहास लिहिण्याची सुरुवात जी आहे ती मार्क्सवादी विचारसरणीतून पुढे आलेली आहे. त्याच्यानंतर इतिहास लेखनाची सुरुवात करत असताना समाजातील सर्वसामान्य लोकांच्यापासून करायला हवी हा एक नवीन विचार इटालियन तत्वज्ञ अँटोनी ओग्राम यांनी मांडलेला आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून त्याला स्थान दिलं पाहिजे या मतावरती भारतीय इतिहासकार रणजित गुहा यांनी आपलं ठामपणे मत मांडलं की वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची अशी विचारसरणी असली पाहिजे, त्याला एक वेगळं असं स्थान दिलं पाहिजे. त्याच्यानंतर उदाहरण जर द्यायचं असेल तर फॉर एक्झाम्पल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याचं हू वेअर द शूद्राज हा त्यांचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेला गुलामगिरी हा सुद्धा ग्रंथ आहे. ह्याच्यावरती त्यांनी लिखाण करत असताना वंचितांच्या समस्येविषयी यातून लिखाण केलेलं आहे. ही एक 3-4 पॉईंट त्याच्यामध्ये लिहा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं बघायचं आपल्याला म्हणजे इतिहासाच्या संशोधन पद्धतीमध्ये ही संशोधन पद्धती जी आहे ती संशोधन पद्धती कोणकोणत्या विषयामध्ये उपयुक्त ठरते, बरोबर. हा प्रश्न आहे तो लेसन 3 तुम्हाला उपयोजित इतिहास ह्याच्यावरती आहे.
आता ह्याच्यावरती लेखन करत असताना म्हणजे इतिहास हा विषय, बरोबर, इतिहास हा विषय प्रत्येक विषयाला लागू पडतो. मग इतिहासाची संशोधन पद्धती ही प्रत्येक विषयामध्ये बघितलं तर त्याची इतिहासाचा उपयोग होत असतो. मग ह्याच्यावरती 3 मार्काला प्रश्न, ब्रीफ क्वेश्चन्स आहे बरं का. 3 मार्काला प्रश्न की पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरते. आपण रेग्युलर शिकवत असताना सुद्धा बघितलेलं आहे, बरोबर. म्हणजे इतिहास हा विषय तत्वज्ञानाला लागू पडतो. विज्ञानाचा अभ्यास करत असताना इतिहासाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तंत्रज्ञानाचा अभ्यास करत असताना सुद्धा इतिहास महत्त्वाचा आहे. व्यापार आणि उद्योगधंदे असतील, व्यवस्थापन शास्त्र असेल किंवा मानवविज्ञान असेल, ह्या वेगवेगळ्या शाखा ज्या आहेत ह्यामध्ये इतिहासाचा उपयोग होत असतो, बरोबर. तर हे सगळे पॉईंट तुम्हाला 7-8 पॉईंट्स डिटेल्समध्ये दिलेले आहेत. प्रत्येकामध्ये इतिहासाचा कसा उपयोग होत असतो, इतिहासाच्या संशोधन पद्धतीचा कसा विषयामध्ये उपयोग होतो ते आपण बघितलं. आता ह्यातले एवढे सगळे तुम्हाला पॉईंट विचारले जात नाहीत. महत्त्वाचे 1-2-3 पॉईंट विचारतात प्रश्न विचारताना. किती मार्कासाठी हा प्रश्न? 3 मार्कासाठी हा जास्त प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर या प्रश्नामध्ये विज्ञान असेल, कला असेल, व्यवस्थापन हे 3 पॉईंट जास्तीत जास्त तुम्हाला विचारले जातात. म्हणजेच विज्ञान, कला, व्यवस्थापन शास्त्र या विषयामध्ये इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल असा त्याच्यावरती प्रश्न असेल, बरोबर. कुठलाही विषय जर अभ्यासायचा असेल तर प्रत्येक विषयामध्ये इतिहास हा विषय उपयुक्त ठरतो आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. आता विज्ञान या विषयामध्ये इतिहासाची आपल्याला गरज भासते की नाही, बरोबर. शिकवताना पण आपण एक्झाम्पल्स बघितली. तर विज्ञान विषय असेल, कला असेल, व्यवस्थापन असेल, उद्योगधंदे व्यापार असेल किंवा सामान्य ज्ञान ही शाखा असेल, तंत्रज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, या सगळ्याच विषयामध्ये इतिहासच्या संशोधन पद्धतीचा उपयोग आपल्याला होत असतो. आता विज्ञानामध्ये त्याचा उपयोग कसा होत असतो, प्रश्न असा विचारला असेल त्यामध्ये विज्ञान, कला, व्यवस्थापन शास्त्र असे 3 मुद्दे दिले असतील तर त्या 3 मुद्द्यामध्ये किमान 1-2 पॉईंट तरी तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. कारण प्रश्न किती मार्कासाठी असणार आहे? हा 3 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे. प्रश्न 5व्यामध्ये ह्या प्रश्नाचा जास्तीत जास्त समावेश होतो, बरोबर. मग 3 मार्कासाठी उत्तर लिहायचं आहे आपल्याला, 3 मार्क्स मिळवायचे आहेत. मग फक्त विज्ञान म्हणून त्यामध्ये एखादा पॉईंट असं उत्तर न लिहिता 3 पैकी 3 मार्क्स जर मिळवायचे असेल तर त्यांनी विषय दिलेले असतात, बरोबर. मग विज्ञान, कला, व्यवस्थापन देतील किंवा तत्वज्ञान त्यामध्ये येईल, बरोबर. तर प्रत्येकातले किमान 2-3 पॉईंट काय करा, मेन्शन करा, तिथे लिहा. म्हणजे तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळतात. आता विज्ञान या विषयामध्ये इतिहासाच्या संशोधन पद्धतीचा कसा उपयोग होतो, तर वैज्ञानिक शोध असतील, सिद्धांत असतील. आता वेगवेगळे वैज्ञानिक जे शोध लागले, फॉर एक्झाम्पल वाफेची शक्ती शोध लागला, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागलेला आहे, बरोबर. असे वेगवेगळे विज्ञानमध्ये शोध लागले. त्या शोध लागत असताना त्याच्यामध्ये सिद्धांत आणि कालक्रम आणि त्या शोधामागचं कारण जे आहे ती साखळी समजवून घेणे यासाठी विज्ञान या विषयामध्ये इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. ओके. त्याच्यानंतर अनेक वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती म्हणजे मानवाच्या गरजा लक्षात घेऊन काही वैज्ञानिक शोध लागलेले आहेत. काही वैज्ञानिक शोध जिज्ञासेच्या माध्यमातून, बरोबर, लागलेले आहेत. आता लोकांच्या मानवी गरजांच्या माध्यमातून किंवा मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी जे शोध लागलेले आहेत, फॉर एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर आता जर बघितलं तर आपली शेती हा मुख्य व्यवसाय आहे, बरोबर. आणि सध्याची आपली जर लोकसंख्या बघितली तर आणि एवढ्या लोकसंख्येला जर अन्नधान्याचा पुरवठा जर करायचा असेल तर पूर्वी जशी फक्त शेतीवरती आधारित पावसाच्या पाण्यावरती आधारित शेती केली जायची, तशा पद्धतीने जर आता जर शेती करायला सुरुवात झाली तर एवढ्या लोकसंख्येला अन्नधान्याचा साठा पुरा होऊ शकेल का? नाही होऊ शकत, बरोबर. म्हणजेच काय केलं पाहिजे, नवीन ज्या टेक्निक्स आहेत, ज्या आयडिया आहेत त्या आता शेती करत असताना वापरल्या पाहिजेत, बरोबर. म्हणजेच काय आहे, ही मानवी गरज आहे. सध्याची अन्न ही मानवाची गरज आहे. मग ही गरज भागवण्यासाठी आता नवीन शोध लागायला सुरुवात केलेली आहे, बरोबर. मग ह्यासाठी शेतकऱ्यांना ट्रेनिंग देणं, वेगवेगळी बियाणं असतील, अवजारं असतील, बरोबर, ह्याची त्यांना माहिती करून देणं आणि शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन, फक्त शेती ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून न राहता
नवीन आधुनिक पद्धतीनं शेती कशा पद्धतीनं करता येईल आणि शेतीचा दर्जा आणि उत्पादन कशाच पद्धतीनं वाढवता येईल ह्याचं शेतकऱ्यांना जर ट्रेनिंग दिलं तर अन्नधान्याचा आपण काय करू जास्त आपल्याला अन्नधान्याचं जास्त काढता येईल, बरोबर. म्हणजेच काय होईल, आपली जी गरज आहे ती गरज म्हणजे मानवी गरज आहे ती मानवी गरज त्यातून भागू शकते. म्हणजेच काय आहे, काही जे शोध आहेत वैज्ञानिक शोध हे मानवाच्या गरजांच्यातून निर्माण झालेले आहेत, तर काही जिज्ञासेतून नवीन नवीन जाणून घेण्याची जी क्षमता असते त्याच्यामधून काही शोध हे लागलेले आहेत. म्हणजेच हा पॉईंट काय सांगता येईल, बऱ्याच वेळा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ण करण्यासाठी आणि जिज्ञासेचे समाधान करण्यासाठी ह्या प्रयत्नामधून लागलेले आहेत, बरोबर. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग म्हणजेच इतिहासाचा उपयोग ह्याच्यामध्ये करता येतो. म्हणजे पूर्वीच्या काळी व्यापार कसे चालायचे, बरोबर, व्यवहार देवाणघेवाण लोकांची आर्थिक देवाणघेवाण कशा पद्धतीनं चालायची हे जर बघितलं हे कधी समजेल, आपण इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर, बरोबर. देवाणघेवाण पूर्वीच्या काळी कशा पद्धतीनं होती हे आपण पाठीमागं जाऊन जर पाहिलं तर आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो आणि त्याचा उपयोग आता वर्तमान काळामध्ये करता येतो. म्हणजेच काय आहे, त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करून घेता येतो किंवा केला जातो आणि या शोधामागील जी कारणं आहेत किंवा कालक्रम आहेत हे समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचं जे ज्ञान आहे ते इतिहासाचं ज्ञान उपयोगी पडतं. म्हणजे विज्ञान या विषयामध्ये इतिहास कसा उपयुक्त ठरतो, जे काय 3-4 मुद्दे बघितले त्यातले किमान 1-2 मुद्दे लिहा. नेक्स्ट त्यामध्ये पॉईंट कला किमान 2 ते 3 पॉईंट देतात. मग जे देतील ते जास्तीत जास्त प्रश्नामध्ये विज्ञान, कला, व्यवस्थापन शास्त्र हे पॉईंट असतात, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त तत्वज्ञान किंवा तंत्रज्ञान दिलं तर वरती पॉईंट टाकायचा, त्याच्यामध्ये त्याचे 1-2 मुद्दे लिहायचे, बरोबर. त्याच्यानंतर कला या शाखेमध्ये इतिहासाच्या संशोधन पद्धतीचा कसा उपयोग होतो पुढे आपण बघायचं आहे आता. तर कला क्षेत्रामध्ये जो कलांचा विकास झालेला आहे व तो वैचारिक असेल, भावनिक असेल, सांस्कृतिक परंपरा असतील याच्या आधाराने झालेला कलांचा विकास समजावून घेणं महत्त्वाचं असतं. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म हे निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाकौशल्य याच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजून घेता येतो. म्हणजेच काय आहे, एखादी कला जर विकसित व्हायची असेल किंवा त्या कलेचा अभ्यास करायचा असेल तर त्याला काय होते, इतिहासाची गरज भासते. म्हणजेच कलेमध्ये सुद्धा इतिहासाच्या संशोधन पद्धतीचा उपयोग होत असतो. ओके. त्याच्यानंतर व्यवस्थापन शास्त्र. आता एखादा व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये उत्पादन साधनं, मनुष्यबळ येतं, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया येतात, बरोबर. म्हणजे प्रोडक्ट तयार झालेलं आहे, उत्पादन सेलिंगसाठी, मग बाजार आला, त्याची विक्री आली, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. तर त्यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीमध्ये जे भूतकालीन यंत्रणा कशा पद्धतीच्या होत्या, म्हणजे पूर्वीच्या काळी आपण बघितलं औद्योगिक क्रांती सुरुवातीला इंग्लंडमध्ये झाली आणि तिथून उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडमध्ये होऊ लागलं. 8वी-9वीच्या पाठामध्ये आपण पाठीमागच्या अभ्यासक्रमामध्ये बघितलेलं आहे, बरोबर. मग हे होणारे जे उत्पादन आहे ते फक्त देशांतर्गत त्याचं सेलिंग न करता बाहेरच्या देशामध्ये सुद्धा, कारण उत्पादन जर वाढलं तर त्याचं सेलसुद्धा झाला पाहिजे. मग बाहेरच्या देशामध्ये सुद्धा त्याचं सेलिंग झालं पाहिजे. मग त्याचं मार्केटिंग असेल, व्यापार असेल, बरोबर, विक्री असेल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्वीच्या काळी कशा पद्धतीने केल्या जायच्या. जे उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ असेल, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया असतील, विविध यंत्र असतील, बाजार असतील, त्याची विक्री असेल, ओके. तर ही साखळी पूर्वीच्या काळी कशा पद्धतीनं चालायची त्याचा जर अभ्यास केला तर आता वर्तमानामध्ये व्यवस्थापनशास्त्र समजून घ्यायला सोपं जाईल, बरोबर. त्याच्यानंतर जी लोकांची परंपरागत मानसिकता आहे, म्हणजे वेगवेगळ्या ही कशी आहे, एक विविध स्तरामधून एक साखळी आहे आणि ह्या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरातील लोकांची परंपरागत मानसिकता आहे ती समजावून घेण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्यावरती काय असते किंवा संघटना असतील त्यांच्यावरती अवलंबून असतं. म्हणून त्यांचा इतिहास समजला तर वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा
व्यवस्थापन करणं सोपं जातं, बरोबर. म्हणजे विज्ञानामध्ये इतिहासाच्या पद्धती कशा उपयुक्त ठरतात, कलामध्ये इतिहासाच्या पद्धती कशा उपयुक्त ठरतात आणि व्यवस्थापन शास्त्रामध्ये इतिहास पद्धती कशी उपयुक्त ठरते. ओके, ह्यातले कुठलेही जर पॉईंट आले तर त्यामध्ये आपल्याला 1-2 पॉईंट तरी लिहिता आले पाहिजेत. लक्षात आलं. त्याच्यानंतर वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. ओके, हा प्रश्न परवा आपण चर्चा करायचा राहून गेला. वर्तमानपत्राला सध्याच्या 21व्या शतकातील लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं, बरोबर. वर्तमानपत्र हे काय आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ 21व्या शतकामध्ये म्हणून वर्तमानपत्राकडे बघितलं जातं. मग वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य संग्रामातील कार्य काय होतं. ओके, टिपा लिहासाठी हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे 2 मार्कासाठी. म्हणजे पूर्वीच्या काळी वर्तमानपत्राचं स्वरूप बदलत गेलेलं स्वरूप आपण बघितलं, बरोबर. त्याच्यामध्ये कोणकोणती वर्तमानपत्र होती. प्रभाकर हे वर्तमानपत्र होतं. दर्पण बघितलेलं आहे. दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं, म्हणजे त्याचे संपादक कोण होते, बाळशास्त्री जांभेकर होते. आणि याच्यामधून आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय, सांस्कृतिक इतिहास ह्याचा आपल्याला या दर्पण या वर्तमानपत्रातून दिसून येतं, बरोबर. 1832 साली मुंबईमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलं, दर्पण हे पत्र सुरुवातीच्या काळामध्ये सुरू केलं 1832 मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर प्रभाकर हे वर्तमानपत्र बघितलं आपण, भाऊ महाजन यांनी. ह्याच्यामधून त्यांनी फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास आहे तो इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. त्याचबरोबर लोकहितवादी समाज प्रबोधन शतपत्रे म्हणून सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. त्याच्यानंतर ज्ञानोदय हे सुद्धा वर्तमानपत्र प्रसिद्ध झालं ते 1842 मध्ये. म्हणजे सुरुवातीला चित्र किंवा नकाशे ह्याचा कुठलाही उल्लेख केला जात नसायचा वर्तमानपत्रामध्ये, पण ज्ञानोदय ह्या वर्तमानपत्रामध्ये 1842 मध्ये आशिया खंडाचा आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला होता, बरोबर. मग ह्याच्यामधून वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय असतील वेगवेगळ्या क्षेत्रावरती प्रकाश टाकलेला आहे, बरोबर, या वर्तमानपत्रामधून. आणि त्याच नंतर इंदू प्रकाश ह्या सुद्धा पत्रामध्ये हिंदू स्त्रियांचा विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार धरला होता, बरोबर. त्याच्यानंतर केसरी मराठा वर्तमानपत्र बघितलं आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. गोपाळ गणेश आगरकर यांनी, त्याचबरोबर बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्र सुरू केली. ह्याच्यामधून देशाची स्थिती कशी आहे, राजकीय प्रश्न कुठले कुठले आहेत, सामाजिक प्रश्न कुठले कुठले आहेत ह्याला वाचा फोडलेली आहे, बरोबर. म्हणजे देशाची स्थिती कशी आहे, त्याच्यानंतर तत्कालीन सामाजिक रचना कशी होती आणि त्याचबरोबर राजकीय प्रश्न कुठले कुठले आहेत ते केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रातून छापण्यास सुरुवात केली, बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढं आपल्याला की ह्याच वर्तमानपत्रांचं स्वातंत्र्य संग्रामातील कार्य हे महत्त्वाचं आहे आणि ते कार्य थोडक्यात आपल्याला लिहायचं आहे, बरोबर. आता वर्तमानपत्रामध्ये काय काय छापलं जातं हे आपण थोडक्यात बघितलं. म्हणजे नियमित घडलेल्या ज्या घडामोडी आहेत, त्याचबरोबर बातम्या असतील, अग्रलेख असेल, लोकांची काही मतं असतील, बरोबर, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बदल, शैक्षणिक बदल, ज्या होणाऱ्या घडामोडी आहेत त्या स्थानिक असतील, बरोबर, हे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे कोण करत असतं, वर्तमानपत्र करत असतं, बरोबर. आता वर्तमानपत्र स्थानिक, त्याचबरोबर देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या बातम्या पुरवण्याचं कार्य करतं. आता सुरुवातीच्या काळी जर बघितलं, देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी की अनेक चळवळी उभ्या केल्या, त्याच्यामध्ये लोकांना जमावबंदीसुद्धा, इंग्रजांनी जमावबंदीसुद्धा केली होती का. ह्या चळवळी ज्या आहेत, चळवळी झाल्या, वेगवेगळे सत्याग्रह झाले हे दडपण्यासाठी, बरोबर. लोकांनी एकत्र यायचं नाही, एकत्र विचार करायचे नाही आहेत, म्हणजेच लोकांनी एकत्र यायचंच नाही आणि जर एकत्र आले तर त्याच्यामध्ये धरपकड करायला सुरू केली होती. म्हणजे जो कोण हाताशी सापडेल त्याला काय करायचं, तुरुंगात नेऊन डांबायचं. कुठलीही
त्याची चूक नसली तरी सुद्धा, बरोबर. का तर लोकांच्या मध्ये स्वातंत्र्याविषयी जनजागृती निर्माण होत होती. लोकांना समजलं होतं की काहीही झालं तरी चालेल, पण आपण इंग्रजांना काय करायचं, आपल्या देशातून हाकलून लावायचं. मग त्याच्यासाठी लोकांनी एकत्र येऊ नये, त्यांच्यामध्ये काय केली पाहिजे, फोडा आणि राज्य करा ही नीती इंग्रजांनी अवलंबली होती, बरोबर. मग अशा वेळी लोकांनी एकत्र यायचं नाही. मग अशा वेळी जे विचार आहेत ते एकमेकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य कसं व्हायचं, तर त्यावेळी वर्तमानपत्र हे काय होतं, प्रभावी माध्यम होतं. जरी एकमेकांना एकत्र येता आलं नाही, त्याच्यावरती विचार विनिमय करता आले नाही, तरी सुद्धा वर्तमानपत्राच्या माध्यमातून काय केलेलं आहे, अनेक समस्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. चालू घडामोडींच्या नोंदीचा वर्तमानपत्र म्हणजेच एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळ संग्रामामधील ज्या चळवळी आहेत, ज्या घडामोडी आहेत, सरकारी निवेदनं असतील, ती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं कार्य हे कोणी केलेलं आहे, वर्तमानपत्रानं केलेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय वर्तमानपत्रातून तत्कालीन सामाजिक रचना, राजकीय प्रश्न आहेत, याला काय झालेलं आहे, वाचा फोडलेली आहे. हे वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य संग्रामातील कार्य थोडक्यात आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे खेळांचे साहित्य आणि खेळणी. वेगवेगळी खेळणी आहेत, जो 7वा टॉपिक आहे, खेळ आणि इतिहास. ह्याच्यामध्ये बैठे खेळ बघितले आपण, देशी खेळ बघितले, विदेशी खेळ बघितले, बरोबर. त्याच्यानंतर खेळाचे साहित्य आणि खेळणी हा प्रश्न, हा पॉइंट सुद्धा महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टीनं. आता खेळणी ही खेळाचं साहित्य बघितलं ते वेगवेगळ्या आकाराचं असतं, वेगवेगळ्या रंगाचं असतं, काही विविध साधने असतात, उपकरणे असतात, बरोबर. लहान मुलांच्या करमणुकीसाठी असेल, शिक्षणासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळी, कारण खेळाला सुद्धा काय आहे, इतिहास आहे, बरोबर. पूर्वीच्या काळी मातीची खेळणी असतील, प्लास्टिकची खेळणी असतील, लाकडाची खेळणी, धातूंची खेळणी, अशा विविध प्रकारची खेळणी अतिप्राचीन काळापासून ते आधुनिक काळात सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, बरोबर. प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा उल्लेख आहे, बरोबर. जे उत्खनन आहे त्या उत्खननामध्ये त्याचा आपल्याला पुरावा सापडतो. म्हणजे प्राचीन काळातील भारतीय साहित्यामध्ये बाहुल्यांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये शूद्रकाच्या एका नाटकाचं नाव सुद्धा मृच्छकटिक असं होतं. म्हणजेच काय आहे, मृच्छकटिक म्हणजेच काय आहे, मातीची गाडी, बरोबर. मग मातीची खेळणी असतील, प्लास्टिकचे असतील, धातूचे असतील, ही अगदी पूर्वीपासूनच काय आहेत, हे साहित्य इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता अनेक प्राचीन ग्रंथामध्ये बाहुल्यांच्या खेळण्याचा उल्लेख सुद्धा आपल्याला सापडतो, बरोबर. प्राचीन जे ग्रंथ आहेत त्या प्राचीन ग्रंथामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये बाहुल्यांचा उल्लेख आहे. आपण जर महाभारत पण जर बघितलं तर महाभारतामध्ये सुद्धा जो द्यूताचा खेळ आहे तो सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये सापडतं. त्याचबरोबर काही कळ दाबल्यानंतर उंच उडणाऱ्या बाहुल्या, म्हणजेच बटन दाबलं की उंच उडणाऱ्या अशा बाहुल्या, त्याचबरोबर नाचणाऱ्या बाहुल्या असा सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये संदर्भ मिळतो. म्हणजे पूर्वी भारतात अनेक प्रकारचे कारागीर, म्हणजे त्यामध्ये मूर्तिकार येतील, खेळणी बनवणारे असतील, लाकडी साहित्य बनवणारे जे कला आहे, कारागीर आहेत, ते कारागीर वेगवेगळ्या प्रकारची खेळणी तयार करत होते, बरोबर. मग महाराष्ट्रामध्ये ज्या बनवलेल्या ज्या लाकडी बाहुल्या आहेत त्या रंगीत लाकडापासून बनवल्या जायच्या, ओके. आणि त्याला ठकी या नावानं ओळखलं जातं. रिकाम्या जागा भरा, त्यासाठी तुम्हाला प्रश्न हा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात बनवल्या जाणाऱ्या बाहुल्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात, बरोबर. त्या ठकी या नावानं ओळखल्या जातात आणि त्या रंगीत लाकडापासून तयार केल्या जायच्या, बरं का. म्हणजे तयार केल्यानंतर त्याला रंग दिला जायचा नाही, तर लाकूड जे आहे ते लाकूडच रंगीत असायचं आणि त्यापासूनच महाराष्ट्रामध्ये ह्या बाहुल्या तयार केल्या जायच्या. त्याला ठकी म्हणून उल्लेख केला जातो किंवा ओळखल्या जातात. आता भारतातील मुलांच्या खेळामध्ये, मग त्यामध्ये भातुकलीचे खेळ असतील,
छोटे मोठ्या सांसारिक वस्तू असतील, असे वेगवेगळे खेळांचे संच आहेत, बरोबर, ते भारतामध्ये आढळतात. आणि खेळणी तयार करणारे मोठे मोठे कारखाने सुद्धा दिसून येतात. म्हणजे खेळाचे साहित्य आणि खेळणी टिपाल्यासाठी प्रश्न आला तर अगदी पूर्वीपासूनच इतिहासामध्ये सुद्धा खेळांचे काही अवशेष सापडलेले आहेत. त्यामध्ये मातीचे खेळणे असतील, प्लास्टिकचे असतील, काही धातूचे, हे खेळण्याचे प्रकार जे आहेत ते लिहा. ओके. त्याच्यानंतर अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची खेळणी पाहायला मिळतात. मग त्यामध्ये एक्झाम्पल की पूर्वीच्या प्राचीन काळामध्ये जे एका नाटकाचं नाव मृच्छकटिक ठेवलं होतं. म्हणजेच मृच्छकटिक म्हणजेच काय आहे, मातीची गाडी आहे, त्याचंच नाव ठेवलं होतं, बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या बाहुल्यांच्यामध्ये रंगीत लाकडापासून तयार केलेल्या बाहुल्या म्हणजेच त्या ठकी या नावानं ओळखल्या जायच्या. ओके, हे त्यामध्ये पॉईंट लिहा. आणि त्याच्यानंतर पुढचा जो आपल्याला जो पॉईंट बघायचा आहे तो अभिलेखागार म्हणजे काय हे थोडक्यात आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये ग्रंथालयाचं व्यवस्थापन का महत्त्वाचं असतं, हा शेवटचा 9वा जो टॉपिक आहे त्या 9व्या टॉपिकमध्ये हे त्याच्यावरती 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. ऐतिहासिक ठेव्यांचं जतन, ह्यामध्ये ग्रंथालय आहेत, अभिलेखागार आहेत, बरोबर. भारताचे अभिलेखागार दिल्ली या ठिकाणी आहे. हे रिकाम्या जागासाठी तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, भारताचे अभिलेखागार कुठं आहे, दिल्ली या ठिकाणी आहे. बघा, ग्रंथालयाचं व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे. 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा अभिलेखागाराच्या व्यवस्थापनामध्ये कोणकोणती कामे असतात, हाही प्रश्न, हे 2 प्रश्न ह्या टॉपिकवरती महत्त्वाचे आहेत, बरोबर. ग्रंथालय व्यवस्थापन हे का महत्त्वाचं आहे, ह्याच्यामध्ये ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे आहेत, बरोबर. कारण वाचाल तर वाचाल असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, माणसानं नेहमी वाचत राहिलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ग्रंथालये ही काय आहेत, ज्ञानाची भांडार आहेत. ज्ञानाची भांडार असं म्हटलेलं आहे कारण ग्रंथामधून आपल्याला ज्ञान मिळत असतं, म्हणून त्याला ज्ञानाचं भांडार असं किंवा माहितीचं भांडार असं म्हटलेलं आहे. आणि ती अविरतपणे टिकवणं हे गरजेचं आहे. काही जुने काही ग्रंथ आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोचले पाहिजेत, बरोबर. म्हणून ते टिकणं म्हणजेच ग्रंथालयाचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं, त्याला व्यवस्थित पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं महत्त्वाचं आहे. ग्रंथांचे संकलन करणं, त्याचे पद्धतशीर आयोजन करणं, त्याचं जतन करणं आणि संवर्धन करणं, माहितीच्या स्रोतांचं प्रसारण करण्याची जी महत्त्वाची कामं आहेत ती ग्रंथालयामार्फत पार पाडत असतात. बघा, वेगवेगळे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं काय करायचं, संकलन करणं, एकत्र करणं, त्यांचं पद्धतशीर आयोजन करणं, ते जतन करून ठेवणं आणि त्याचं संवर्धन करणं. ओके, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण करणं, जे माहितीचे जे स्रोत आहेत ते प्रसारित करणं म्हणजेच लोकांच्यापर्यंत ती माहिती पोचवणं, हे काम कोणामार्फत होत असतं, ग्रंथालयामार्फत होत असतं, बरोबर. त्याच्यानंतर वाचकांना हवे तेव्हा नेमके ग्रंथ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं ग्रंथालयाचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. त्यानंतर संकलित ग्रंथ सुस्थितीत राखण्याची जबाबदारी जी आहे ती व्यवस्थापनाची असते, म्हणून ग्रंथालयांचं व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. ग्रंथालयांचं वर्गीकरण करून ठेवणं, त्याची सूची तयार करणं, ग्रंथांची सफाई करणं, रासायनिक प्रक्रिया असतील त्यांचे व्यवस्थापन करून ठेवणं. ओके, म्हणजे ग्रंथांची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया याच्यासाठी व्यवस्थापन हे महत्त्वाचं असतं. सामान्य जनतेपर्यंत माहिती पोचवण्याच्या दृष्टीनं नियतकालिके आहेत ती नियतकालिके प्रकाशित करणं, ही सगळी कामं जी आहेत ती सगळी कामं व्यवस्थापनामध्ये येतात, बरोबर. म्हणून ग्रंथालयांचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे असते. आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आपल्याला बघायचा म्हणजे शेवटचा पॉईंट बघायचा आहे तो अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची असतात. भारताचे अभिलेखागार दिल्ली इथं आहे, याच्यावरती 1 मार्काला रिकाम्या जागा भरासाठी प्रश्न येतो. अभिलेखागार म्हणजे काय, तर अभिलेख असतील
म्हणजेच कागद आगार असेल म्हणजे ठिकाणी महत्त्वाची कागदपत्रे जी जपून ठेवण्याचं काम केलं जातं त्याला अभिलेखागार असं म्हटलं जातं, बरोबर. मग अभिलेखागाराचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालयाचं ज्या पद्धतीनं व्यवस्थापन असतं त्या पद्धतीनंच अभिलेखागाराचं सुद्धा व्यवस्थापन असतं. ओके. त्याच्यानंतर महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे असतात, त्याच्यामध्ये काही बदल न करता ते सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं असतं. अभिलेखागारमध्ये सुद्धा सूची तयार करणं, वाचकांना हवी तेव्हा उपलब्ध करून देणं, संपादित साहित्य असेल आणि संशोधनाचे निष्कर्ष जे असतील ते निष्कर्ष, संशोधन केल्यानंतर काढले जाणारे निष्कर्ष ते प्रकाशित करणे, निवडक दस्तऐवज आहेत ते दस्तऐवज प्रकाशित करणे, सामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं नियतकालिके व इतर प्रकाशने जे आहेत ती प्रसिद्ध करणं, दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणं आणि दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई असतील इतर रासायनिक प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करणे, दस्तऐवजांचं वर्गीकरण करून ठेवणं, त्याचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं, ही सगळी जी कामं आहेत ती कामं करत असताना अभिलेखागाराच्या व्यवस्थापनामधला हा भाग येतो. म्हणून अभिलेखागाराचे व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये कुठली कुठली कामं येतात तर निवडक दस्तऐवज आहेत ते प्रकाशित करणे, महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्र त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणं, त्यांच्या सूची तयार करणं, त्याच्यानंतर संपादित साहित्य असेल, संशोधनाचे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष प्रकाशित करणं, वाचकांना हवं तेव्हा उपलब्ध करून देणं, ही कामं जी आहेत ती कामं कशामध्ये येतात? अभिलेखागाराच्या व्यवस्थापनामध्ये येतात. ठीक आहे. म्हणजेच जे पाठीमागच्या टॉपिकमधले काही राहिलेले महत्त्वाचे मुद्दे होते आणि आजचा हा शेवटचा टॉपिक ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करणे, ह्याच्या मुद्द्यावरती प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा, ह्याच्यामध्ये पण मला वाटते मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे तरी पुन्हा आणि सांगते. कोशाचे प्रकार आहेत. ओके. कोशाचे प्रकार कुठले कुठले त्याच्यावरती कृतीयुक्त संकल्पना चित्र पूर्ण करा असा प्रश्न आला तर विश्वकोश आहे, शब्दकोश आहे, सूची वाङ्मय आणि कोश सदृश्य वाङ्मय. ठीक आहे. हा प्रश्न वारंवार विचारला जातो. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात पाठीमागच्या राहिलेल्या टॉपिकवरती सुद्धा महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत आणि शेवटचा राहिलेला ऐतिहासिक ठेवांचे जतन ह्याच्यावरती सुद्धा कुठले प्रश्न येऊ शकतात हे थोडक्यात आपण पाहिलेलं आहे. म्हणजे इथं तुमचा इतिहास आणि राज्यशास्त्र दोन्ही विषयाचं कंप्लीट झालेलं आहे. तर पेपर लिहित असताना व्यवस्थित पेपर लिहा. कृतीयुक्त प्रश्न असतो त्याला बॉक्स करणं हे महत्त्वाचं आहे. नाही बॉक्स केला तर तुम्हाला तिथं मार्क कट होतात. ओके. आणि ते पेननंच करायचं आहे, पेन्सिलचा वापर कुठेही करायचा नाही आहे. ठीक आहे. लक्षात आलं. थँक्यू.